आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंट. अच्छा, डॉक्टर म्हणतात ते शुद्धीवर पण येऊ शकतात आणि आलं शुद्धीवर तरी म्हणजे मुळामध्ये आम्हाला त्यांच्यासाठी श्रमच घ्यायला नको ना, त्याच्यासाठी खर्च करायला नको. काय घडलं, एक मनुष्य यरुशलेम सोडून जात असताना लुटारूच्या हाती सापडला. लुटारूच्या हाती सापडल्यावर त्या ठिकाणामध्ये लेवी गेला, याजक गेला. मग लेवीने याजकानं त्याच्याकडे लक्ष का नाही दिलं? कोण त्याच्या जखमाला तेल लावणार आहे? कोण त्याला मलमपट्टी लावणार आहे? कोण उतार शाळेमध्ये नेणार आहे? याजकाला प्रॉब्लेम, आम्हाला आमची काम आहेत, आम्ही कशाला या गोष्टी करत बसू? आणि काय झालं असेल, मेला त्याच्या मरणानं. त्याला कोणी सांगितलं होतं यरुशलेम सोडून जायला? नसतं. यरुशलेम सोडलं तर मेला असताना. आमची पण धारणा तीच आहे, बाहेर गेला की मरणार आहे, बाहेर गेला की मरणार आहे, बाहेर गेला की अरे मरायच्या आधी त्याला समजावून सांगा ना. आणि मग तो काय म्हटलं माहितीये, माझं अंतःकरण समजावून घ्या. देव म्हणतो माझं अंतःकरण जाणून घ्या. काय माझ्या अंतःकरणामध्ये? पाप्यानं पश्चाताप करावा हे माझं अंतःकरण आहे. मी नियम का दिला की तो नियम तुम्ही त्याला समजावून सांगा. आणि समजा तो नियम त्याला समजावून सांगितला आणि तो बदलला. तो बदलला तर तुम्ही वाचला, पण तुम्ही तो नियम त्याला समजावून सांगितला नाही, तुम्ही देवाचं वचन त्याला समजावून सांगितलं नाही, तुम्ही त्याला चांगला मार्ग कोणता समजावून सांगितला नाही आणि तो पापामध्ये मेला. तो पापामध्ये मेला तर त्याचा हिशोब मी तुमच्याकडे घेणार आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला मरू देणं, ऐका, एखाद्या व्यक्तीला त्याच्या आहे त्या अवस्थेमधनं सोडणं याच्यानं स्वर्ग दुःखी होतो. मंडळी आनंदी आहे, तिथं आनंद चालू आहे तिथं, आणि बांधकाम चालू आहे. मोठं बांधकाम करते, आम्ही बांधकाम करतो. तसं आता आम्हीच बांधकाम करत नाही, सगळ्या जगामध्ये लोक चर्चचं रेनोव्हेशन करते, बांधकाम करते. का तर देवानं मंडळीला समृद्ध केले. सगळ्या मंडळींमध्ये चालू आहे, समृद्ध झाली मंडळी. मुळामध्ये देवाला मोठी मोठी चर्च बांधण्यामध्ये इंटरेस्ट नाही. ऐका, का मणिपूरमध्ये एवढे चर्चेस जळून गेले हो? का देवाने त्यांचं संरक्षण केलं नाही चर्चेचं? मुळामध्ये देवाला त्या बिल्डिंग मध्ये इंटरेस्ट नाही. बिल्डिंग मध्ये लोकांचं तारण व्हायला पाहिजे. मग मणिपूरने दाखवून दिलं ना, चर्च बिल्डिंग मध्ये नाही, आम्ही जंगलात सुद्धा घेऊ शकतो. आणि येशूने हेच केलं, त्यानं डोंगरावरती लोकांना एकत्र जमून वचन सांगितलं होतं. अजून तुम्हाला वैशिष्ट्य सांगू का? ही उपासना होत असताना आम्ही पाहतो अब्राम सुद्धा डोंगरावरती जाऊन त्यानं उपासना केली. कुठं बिल्डिंग बांधली त्या ठिकाणामध्ये? पण लोक आज उपासना विसरूनच गेले. त्यांना काय वाटतं माहिती का? मोठं कन्स्ट्रक्शन, मोठ्या इमारती, आणि मोठ्या इमारतीमध्ये लोक, आणि इकडं आतमध्ये असणारे लोक एवढे सॉफिस्टिकेटेड झाले, एवढे मर्यादित झाले की त्यांना बाहेर पापी मरत असल्याबद्दल त्यांना खंत पण वाटत नाही. मरतोय तर मरू द्या, जाऊ द्या, तो नाशाकडे जातो जाऊ द्या, जाऊ द्या, तो दारू पितो पिऊ द्या, जाऊ द्या, तो पापाकडे जातो जाऊ द्या, व्यभिचार करतो करू द्या, चोऱ्या करतो करू द्या, लुटमार करतो करू द्या, लोकांना फसवतो फसू द्या, ठकवतो ठकवू द्या. त्याच्याविषयी कोणी सांगणार पण नाही, सांगण्याचं धाडस पण कोणी करत नाही. जर त्याच्याविषयी बोललो तर तो चर्च सोडून जाईल, त्याला त्याचं पाप दाखवलं तर चर्च सोडून जाईल. अरे पण तू मरेल याचं काय? तुला वाटत नाही का त्यानं टिकून राहावं? तू त्याला चर्चचा मेंबर बनेल, पण स्वर्गाचा मेंबर तू कसा बनवणार आहे त्याला? त्याला स्वर्गामध्ये आणि पोचण्यासाठी मदत करणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी तू जाऊन त्याला देवाचं वचन तसं समजावून सांग. कदाचित तो दुखवेल, नाराज होईल ना, आणि देवाचा मार्ग सोडेल, तो राहणार नाही मंडळीमध्ये. अरे पण तू मंडळीमधला आनंद बघतो का स्वर्गातला आनंद बघतो? मी स्वर्गातल्या आनंदाना संबंधानं बोलत आहे. श्रीमंत लोक मंडळीमध्ये आहेत, ते व्यभिचार करत आहे, ते लुटमार करत आहे, ते फसवणार आहेत, ते ठकवणार आहे. कोणत्या मार्गाने पैसा येतो याच्याविषयी पण कोणी विचार करू शकत नाही, समजावून पण सांगू शकत नाही. पैसा येतो मंडळीमध्ये पुष्कळ झालं, तारणाचं काय? त्या आहे त्या अवस्थेमध्ये तो जाईल का? मग काय येशूनं जक्कयाला त्यावेळेस सांगितलं, आज या घराण्याचं तारण, या घराण्याला तारण प्राप्त कधी सांगितलं? मी कोणाचं कुभांडानं घेतलं असेल
आता तो वाचला ना, त्याच्या अगोदर येशूने त्याला शुभवर्तमान सांगितलं. तू आतापर्यंत कुभांड, असं नाही येशू म्हटला, नाही कुभांडाने घेतलं असेल राहू दे, आता मी तुझ्यासाठी प्रार्थना करतो, तू स्वर्गामध्ये जाशील. त्याला माहितीये हा आनंद जेवणाचा आनंद नाही. जक्कय त्वरा कर खाली, आज मला तुझ्या घरी जेवायला यायचं म्हटला. जक्कयाच्या घरी गेला, जक्कयाला पश्चाताप केला आणि स्वर्गामध्ये आनंद झाला. मंडळीमध्ये लोक असे पश्चाताप करतील, त्या स्वर्गामध्ये आनंद होईल. मंडळीमध्ये श्रीमंत लोक आल्यानं आनंदी होणार नाही, तर मंडळीमध्ये लोक त्यांना ओरडून ओरडून वचन सांगत आहे, पापाबद्दल समजावून सांगत आहे, आणि तो व्यक्ती देवाचं वचन स्वीकारून स्वतःमध्ये बदल करत आहे, आणि शास्त्र सांगतं स्वर्गामध्ये आनंद होत आहे. त्या अवस्थेमध्ये लोकांना ठेवू नका. त्या अवस्थेमध्ये लोक राहणंच गरजेचे नाही प्रिया. आणि कोणीतरी उठून या प्रकारे धैर्याचं वचन सांगितलं पाहिजे. ते निर्भीडपणे स्वतःच्या जीवाची पर्वा सुद्धा त्यांनी करता कामा नये. मग योहानाचा शिरच्छेद याच्यामुळे झालेला ना. अलिशाला दगड का मारले, स्तेफनाला धोंडमार का झाली, कारण या लोकांनी देवाचं वचन सांगून पाठवलेलं, अशाच पद्धतीचं देवाचं वचन. मग वळू दे ना त्याला, न जाणं तो सोडेल मार्ग, पण तू न सांगितल्या कारणानं तू आणि भीड तुला लोटली नाही आणि मिळमिळीत सांगितलं आणि आपण सगळे स्वर्गामध्ये जाणार आहे, मग त्यांनी पश्चाताप करणारच नाही ना. ऐका, असे दिवस मंडळीमध्ये येऊ द्या. प्रत्येक रविवारी लोक पश्चाताप करून मंडळीमध्ये रडतील ना, त्या स्वर्गामध्ये मोठा आनंद असणार आहे. आज लोकांना इतकं त्यांचं अंतःकरण कठीण झालं ना, ते स्वतःला आहे त्या परिस्थितीमध्ये सादर करण्याचा प्रयत्न करत आहे तसं सादर होऊ नका. वाचूया लुकाचं शुभवर्तमान आणि त्याचा 15वा अध्याय, त्याची 8 पासून 10 पर्यंतची वचनं. लुकाचं शुभवर्तमान 15वा अध्याय 8 ते 10 पर्यंतची वचनं. हरवलेले नाणे. तसेच अशी कोण स्त्री आहे की तिच्याजवळ रुपयाची 10 नाणी असतात. त्यातून एक नाणे हरवलं तर दिवा पेटवून व घर झाडून ते सापडेपर्यंत मन लावून शोध करीत राहत नाही. ते सापडल्यावर ती मैत्रिणींना व शेजारणींना बोलावून म्हणते, माझे हरवलेले नाणे मला सापडले म्हणून माझ्या बरोबर आनंद करा. त्याप्रमाणे पश्चाताप करणाऱ्या, आता बघा त्याच्या पुढे जाऊन येशू काय सांगतो, त्याप्रमाणे पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल देवांच्या दूतांसमोर, कुणासमोर, देवाच्या दूतांसमोर आनंद होतो. हे मी तुम्हाला सांगतो. हे मी कुणाला सांगतो? कोणाला? मंडळीला सांगत आहे. आता काय झालं माहिती का, मंडळीला सगळ्यात जास्त संदेश हिट जर कोणते होतात तर आशीर्वादाचे. मला आपला सगळ्यात जास्त जो संदेश आहे ना, चिंता एक महापाप, म्हणजे चिंतेपासून कसं मुक्त व्हायला पाहिजे, हा छान सांगितलं. कारण चिंता, आणि हे स्वर्गातल्या आनंदाविषयी काय, चिंता घेऊन तर तुम्ही चितेतच जाणार शेवटपर्यंत. बरं, तुम्हाला किती एवढ्या चिंतेचा संदेश सांगून तीच व्यक्ती मला परत साहेब याच्यासाठी मग कुठे गेली चिंता. मग तुम्हाला आता मी ते संदेश ऐकला आणि ते आम्ही 20 वेळा संदेश ऐकला. काय दिवा लावला? 20 वेळा संदेश ऐकून चिंता सोडली का? चिंतेमध्ये आहात. लोकांना कुठल्या संदेशाची गरज आहे? देव कसा आशीर्वाद देणार आहे, कसं मला प्रभूपासून नोकरी मिळणार आहे, कसं माझ्या जीवनातलं दुःख दूर होणार आहे. आणि येशू जीवनातलं वादळ शांत करतो. खूप लोकांना आवडला येशू वादळ, कारण सगळ्यांच्या जीवनात वादळ आहेच नाही का. ज्याचं झालं त्याच्याही जीवनात, नाही झालं त्याच्या जीवनात, नाही झालं त्याच्या जीवनात, कधी होईल. असं वादळ येईल. ते वादळ शांत करायला मलाच कॉल करशील. जीवनातलं वादळ शांत व्हायला पाहिजे. प्रॉब्लेम वादळाचा नाही. समस्या काय माहिती का? समस्या तुमच्याकडे 10 नाणी होती. एक मंडळी, एक परिवार, एक कुटुंब, या कुटुंबाला देव 10 नाणी देऊन आशीर्वादित करत असतो. 10 नाणी. आणि 10 नाण्यातलं एक नाणं जातं, त्यास आम्हाला वाटतं अजून पण माझ्याकडे 9 रुपये आहेत, 9 नाणी माझ्याकडे आहेत.
मग त्या एका नाण्याचा विचार आम्ही करतच नाही. पण ते नाणं तुमच्या जीवनातलं पूर्णत्व असतं, मंडळीचं पूर्णत्व, परिवाराचं पूर्णत्व असतं. तो पूर्णत्वाचा आकडा. देताना त्यानं तुम्हाला 10 नाणी दिली. जसं एका माणसाला 5,000 दिले, एकाला 2,000 दिले, एकाला 1,000 दिले. देताना त्यानं त्याच आकड्याचा हिशोब घेतला. तेच आकडे. 5,000 दिले तर 5,000च विचारले, 2,000 दिले तर 2,000च विचारले, 1,000 दिले तर 1,000च विचारले. तसं देव जी गिफ्ट मंडळीला देत असतो, जे नाणं प्रभू आणि मंडळीला देत असतो, त्यातली एखादी गिफ्ट ऐका, प्रत्येक मंडळी त्या मंडळीला प्रभू वेगवेगळ्या प्रकारच्या गिफ्टनी भरत असतो. परिवाराला देवानं वेगवेगळ्या प्रकारची गिफ्ट दिलेली असतात. जसं आपल्या मंडळीमध्ये शांती नावाचं गिफ्ट असेल, प्रीती नावाचं गिफ्ट असेल, सहनशीलता, प्रार्थनाशीलता नावाचं गिफ्ट असेल, शुभवर्तमान एक तुमच्यासाठी गिफ्ट असेल, लोकांना आपलंसं करण्याची कुवत असेल, काउन्सिलिंग तुमच्याकडे, हे वेगवेगळ्या प्रकारची अशी 10 नाणी तुमच्याकडे असेल. आता त्या 10 नाण्यांविषयी मला तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही, तो वेगळा संदेश येईल. पण मी तुम्हाला सांगतो, हे वेगवेगळे गिफ्ट मंडळीमध्ये, सुरुवातीला मंडळी या स्थापिली जाते, त्या मंडळीमध्ये भरपूर प्रीती असते. पण अचानक मंडळीतली प्रीती नावाचं गिफ्ट हरवलं. आणि प्रीती हरवल्याबरोबर आम्ही ते शोधतच नाही ना. प्रीती हरवली ओळखायची कशी? पूर्वी तुमचं सगळ्यांवरती प्रेम होतं, आता तुमच्या प्रेमाला मर्यादा आली. तुमची प्रीती सहनशील होती, तुमच्या प्रीतीने तुम्ही लोकांना जिंकत होता, तुम्ही त्यांच्यावरती आणि प्रेम करताना त्यांची दुःख तुम्ही जाणून घेत होता, त्यांच्याशी समरूप तुम्ही होत होता. तुमच्याकडे पूर्वी सहनशीलता होती, आता तुमच्याकडची सहनशीलता निघून गेली. हे नाणं हरवलं आणि हरवलेल्या नाण्याकडे लोकांचं लक्ष नाही. आणि बायबल सांगतं स्वर्ग दुःखी झाला. तो म्हणतो, अरे ज्याच्या कारणाने मी मंडळी स्थापन केली, ज्याच्या कारणानं मंडळीची रचना केली, ज्याच्या कारणानं लोकांनी त्याग करून हे सगळं उभं केलं. लक्षात ठेवा, या भिंती महत्वाच्या नाही, भिंतीमधले लोकांमध्ये भिंती असता कामा नये. या भिंती तुम्हाला आतमध्ये एकत्र करतात, पण मनातल्या भिंती तुम्हाला एकमेकापासून विभक्त करतात. हे नाणं आहे. कोणतं नाणं? ज्या भिंती अंतःकरणामध्ये एकमेका संबंधांना निर्माण झाल्या. कसा पवित्र आत्मा काम करेल. आणि मंडळांमध्ये प्रॉब्लेम काय झाला माहिती का? भिंती वाढल्या तशा मनाच्या भिंती पण वाढून गेल्यात. मंडळी वाढली, आता पहिल्यापेक्षा मोठ्या व्हायला लागल्या, सगळीकडे मोठे मोठे चर्चेस झालेले. आणि मोठ्या मोठ्या चर्चेसमध्ये मी जातो त्यास मला कळतं. एका चर्चमध्ये मी गेलो तर त्या ठिकाणामध्ये त्या पाळकाला दिवसभर दुसऱ्या कमिटीच्या लोकांनी दिवसभर चौकीत बसवलेलं होतं. भिंती वाढल्या. बरं, चर्च आहे, ते मंडळी आहे, मग त्या मंडळीमध्ये प्रॉब्लेम का? एवढं सुंदर चर्च बांधलं, मग भिंती आल्या कुठून? नाणं हरवलं. जे ब्रिटिश लोक आले त्यांनी आणि रानामध्ये कुठंतरी एक छोटंसं चर्च बांधलं. हेतू काय होता? 4 लोक येऊन त्या ठिकाणामध्ये वचन ऐकावं. मी एका ठिकाणात गेल्यावर त्यांनी सांगितलं या मंडळीची स्थापना कशी. या मंडळीमध्ये जे आलेलं पहिलं कुटुंब त्याने ख्रिस्ताला स्वीकारलं. मला वाटतं बारामतीमध्ये गेल्यावर त्यांनी सांगितलं ख्रिस्ताला पहिल्यांदा स्वीकारलं. त्या ठिकाणच्या लोकांनी तो व्यक्ती तिकडून येत असताना चाकू हल्ला करून त्याला पोटामध्ये चाकू घातला, त्याला जखमी करून टाकून दिलं. का? तर ते म्हटले तू आणि तो धर्म स्वीकारला आणि त्याच्यावर मंडळीची रचना झाली. आता ते लोक वाढलेत पुष्कळ त्या ठिकाणामध्ये, पण भिंती जर असतील तर त्या त्यागाचा काय फायदा झाला? आज इकडं मंडळ्या अशा स्थापल्या गेलेल्या नाहीयेत. 130 वर्ष, 40 वर्ष, 150 वर्ष, 200 वर्षाच्या मंडळ्या काय त्या लोकांनी आपल्या पोटामधलं पोट मारून त्या ठिकाणामध्ये हे सगळं केलेलं आहे. पण आज ते नाणंच हरवून गेले ना, आणि त्याला शोधण्याचा कोणी प्रयत्न पण करत नाही. मंडळीची रचना कशामध्ये असावं? 133 स्तोत्रामध्ये म्हणलं, पाप बंधूंचं ऐक्यानं एकत्र येणं किती चांगलं आहे, अहरोनाच्या मस्तकावर ओतलेल्या बहुमोल तेलासारखं आहे. मंडळीमध्ये ऐक्य असावं, पण ऐक्य हरवून गेलं अनेक मंडळांमध्ये. मतभेद आहेत, वादविवाद आहेत, भांडण आहेत. मोठ्या मंडळ्या आहेत पण त्यांच्यामध्ये भांडण आहेत. ही भांडणं चालू आहे आणि त्याच्यामध्ये उपासना चालू आहे. आणि आम्ही उपासनेमध्ये काय म्हणतो? देवा तू आमच्यामध्ये हजर आहे. किती विनोदाभास आहे. विनोद नाही का हा फार मोठा? 2 किंवा 3 माझ्या नावानं एकत्र जमतील तर मी त्यांच्यामध्ये. पण आज आम्ही एकत्र जमताना आमच्याकडे जर पार्टी असेल, हा त्या पार्टी, तो म्हणतो तुम्ही एकत्र जमता त्यास तुमच्यामध्ये मतभेद असता कामा नये. पण आज मंडळांमध्ये काय घडलेलं आहे? कारण मंडळांकडे स्वर्गातल्या आनंदापेक्षा एकत्र येऊन कोणता आनंद साजरा करता येईल ते आनंद करतात. स्वर्गातल्या आनंदाचा काय? लक्षात घ्या.
मी म्हणतो ते हरवलेलं. आज आपल्या सुद्धा मंडळीमध्ये असं कोणतं नाणं हरवलं हे शोधलं पाहिजे. हे शोधलं पाहिजे. कसं मंडळी होती, कसं होतं पूर्वीचं, कशा प्रकारचं वातावरण होतं, कशा प्रकारचं लोकांमधलं ऐक्य, एकमेकाला समजून घेणं, सहनशीलता, प्रेम करणं, दुःख एक. आणि तुमच्यामध्ये त्या क्वालिटी अजून पण टिकू नये म्हणून देवाला धन्यवाद. तुम्हाला शोधलं पाहिजे. तसंच त्या स्त्रीनं काय लिहिलं वाचा बरं. हा, तसेच अशी कोण स्त्री आहे, अशी कोण मंडळी आहे की तिच्याजवळ रुपयाची 10 नाणी असतात, रुपयाची 10 नाणी असतात, त्यातून एक नाणं हरवले तर. मंडळीनं काय खबरदारी घेतली पाहिजे, एक सुद्धा क्वालिटी हरवू नये. जोरात आमेन म्हणा. धार्मिक परिवारानं काय खबरदारी घेतली पाहिजे माहिती का, जसं तारण झाल्यावर घरातलं वातावरण होतं तसंच. जास्त तारण होतं ना, पहिले सिनेमाचे गाणे बंद होतात नाही, टीव्ही बंद होतो पहिले. मग तारण झाल्यावर काय, कोणी किती पण बोललं ना तरी दुर्लक्ष, सगळ्यांशी प्रेमानं नाही का, सहनशीलता खूप असते. का गालात मारलं, आता त्यांचा गाल कधी सडकून काढू असं होतं नाही का. मग त्या दिवशी तसं ते तारण होतं की नाही, त्या दिवशी नाही. आता कोणी काही पण बोललं ना, आनंद नाही, लक्ष नसतं, राग येत नव्हता. आता ती क्वालिटी गेली का. आता माझ्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टीने मी दुःखी निराश होतो, त्यावेळेस ताकद असते, रडत असतो आम्ही, प्रभू तुझ्यासाठी जीव द्यायला तयार आहे. माझं तारण झालं त्या दिवशी, माझा हा निर्णय होता म्हणून मी टिकून आहे बरं का. ज्या दिवशी तारण झालं, सेवेमध्ये आलो ना, त्या दिवशी हा निर्णय पक्का होता की काय झालं तर मरेल पण इथून माघारी जाणार नाही. आणि त्यास मला कठीण परिस्थितीला तोंड द्यावं लागलं या शहरामध्ये. जे सहन केलं ते तुमच्या समोर आहे. मग गेलो का माघारी, का निर्णय होता एक पक्का. आणि ती क्वालिटी नाही जाऊ दिली मी. काही झालं तर ते नाही. माझ्यातला ना आवेश गेला, ना माझी अभ्यासाची पद्धत बदलली, ना लोकांना भेटण्याची पद्धत बदलली, ना लोकांच्या तारणासाठी माझ्याकडचा कळवळा कमी झालेला आहे. कधीच नाही प्रियानो. अजूनही वाटतं लोकांचं तारण व्हायला पाहिजे, अजूनही वाटतं हजारो लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. मी काय तुम्हाला वाटतं का फक्त सोलापूरचा विचार करतो का, चला आपलं चर्च बांधत आहे. अहो एवढ्या गडबडीमध्ये जवळजवळ आज 4-5 ठिकाणात मीटिंग या महिन्यामध्ये आपण करतो. कशासाठी करतो, त्या लोकांचं तारण व्हायला पाहिजे. कारण लोक वाट पाहत आहे. अहो तुम्ही आमच्या शहरात येणार आहे आणि आम्हाला फार आनंद का, तर देवानं आमच्या जीवनात फार मोठ्या साक्षी निर्माण करून ठेवलेल्या आहेत. हे नाणं हरवू देऊ नका. त्यास नाणं हरवतो त्या स्वर्ग दुःखी होतो. प्रियानो, तुमच्या जीवनातली एखादी क्वालिटी, एखादा विशेष प्रकारचं देवानं दिलेलं तुम्हाला खास पवित्र आत्म्याच्या द्वारे असणारा स्वभाव जो आहे, तो स्वभाव एक सुद्धा हरवू देऊ नका. एक सुद्धा प्रियानो. तारणाच्या दिवशी जशी प्रार्थना होती तशीच प्रार्थना असू द्या. जसा विश्वास तारणाच्या दिवसामध्ये होता तसाच विश्वास तुमच्यामध्ये असू द्या. एकमेका संबंधानं रिस्पेक्ट अंतःकरणामध्ये जो होता, आदरानं एकमेकाकडे पाहिलं, भेटल्यावरती एकमेकाला आलिंगन देणं, या प्रकारच्या क्वालिटी तुमच्यामध्ये कधीच जाता कामा नये. जेव्हा या क्वालिटी मंडळीमधनं, परिवारामधनं जातात, त्या स्वर्ग दुःखी बनतो. पण मंडळीमधनं गेलेलं एखादी क्वालिटी मंडळी शोधून परत आणतोय, त्या स्वर्गामध्ये मोठा आनंद होतो. आहे कुठं चर्च? लोक आहेत कुठं सध्या? ते लोक अजूनपर्यंत स्वर्गातला आनंद शोधायला तयार नाहीत. स्वर्गामध्ये आनंद कोणता आहे? लक्षात ठेवा, एकमेकाला बोलवून दुखवण्यामध्ये आनंद नाही. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, ज्यास आम्ही एकत्र येतो ना, त्यास आम्ही भिन्न प्रकारचे लोक आहोत. त्यास काही गोष्टी आम्हाला कुणाच्या पटणार नाहीत. जसं तुम्ही बदलू शकत नाही तसं ते पण बदलणार नाही. आम्ही काय करतो माहिती, नेहमी दुसऱ्याला बदलायला. अजून बदलला नाही का, तुम नाही बदले तो हम क्या बदलेंगे. नाही पहिले हम बदलेंगे, बाद में वो बदलेंगे. आलं का लक्षात तुमच्या? काय क्वालिटी आहे. इथे हरवलेलं एक नाणं, एक स्वभाव तुमच्यामध्ये. जरा मागं वळून बघायचं. तारणाच्या दिवसातला आमचा स्वभाव माग वळून बघा हो तुम्ही, तुम्हाला कळेल. नाही आम्ही पूर्वी खूप चांगलो होतो, आता धक्का दिला तरी राग येतो. का? नीट बसता येत नाही. होत असं नाही झालं तर तुम्हाला लगेच देव म्हणजे चला झालं तुमचं पृथ्वी तलाव सगळं ठीकठाक झालं, तर स्वर्गात अवघड तुम्हाला अजून त्रास नको व्हायला, मनस्ताप नको व्हायला. कुठं तरी काहीतरी प्रॉब्लेम असतो, पण तो असू देऊ नका. का? हे नाणं म्हणजे तुमच्या सगळ्या व्यवहारावरती स्वर्गातल्या देवदूतांचं लक्ष आहे. तुमच्या लक्षात येतं का? स्वर्गातल्या देवदूतांचं, परत ते वचन वाचा म्हणजे तुम्हाला समजेल.
तसे हा अशी कोण स्त्री आहे हा की तिच्याजवळ रुपयाची 10 नाणी असता त्यातून 1 नाणे हरवले तर दिवा पेटवून व घर जाडून ते सापडेपर्यंत मन लावून शोध करीत राहत नाही. मन लावून शोधणं गरजेचं आहे. प्रॉब्लेम काय माहिती का, आमचं मनच नाही बरोबर आहे, तुझं बरोबर आहे, ती समोरची व्यक्ती चुकीची आहे. हे मन इतकं नालायक आहे ना, ते सर तू बरोबर आहे. बरं भविष्यवाल्याला पण सांगा ना, तुम्ही खूप चांगले वागता, समोरची खुश. आमच्या डोक्यात हेच आहे, आम्ही चांगले आहोत, प्रॉब्लेम समोरच्या व्यक्तीमध्ये आहे. आमचं मन पण तो समोरचा व्यक्ती चुकीचा आहे. परंतु मग दिवा लावून, दिवा म्हणजे पवित्र आत्मा आहे, तो कधीच लबाड बोलणार नाही. तो मग तुम्हाला बरोबर सांगतो, देहाचं चिंतन हे मरण आहे. देहाचे स्वभाव तुम्हाला समजावून सांगतो. हे स्वभाव तुमच्यामध्ये असला, कोणते स्वभाव गलतीकराच्या पत्रामध्ये सांगितलेलं आहे. गलतीकराचं पत्र 5 वाचा, वाचा बरं. हा हा नाही फळ नकोय, देहाची कर्म तर उघड आहेत. हा 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 एकमेकांच्या विरोधात आहे. हा हा घडू नये. हा हा बर पुढे. देहाची कर्म तर उघड आहे तीही जार कर्म अशुद्धपणा कामातुरपणा मूर्तीपूजा चेटके वैर कलह मत्सर. जेव्हा या सगळ्या गोष्टी तुमच्यात दिसायला लागतात, पवित्र आत्मा सांगतो तुमच्यात भांडण आहे, तुमच्यात वैर आहे, तुमच्यामध्ये राग आहे, हे पवित्र. आता मी काय करतो माहिती का, माझा फोकस मी देहाकडे लावतो. माझा देह काय सांगतो, तू एकदम बरोबर आहे, तुझ्यासारखं दुसरं कोणीच नाही, सगळे चर्च मधले प्रॉब्लेमॅटिक आहे, तूच चांगला आहे, नाही का. आणि मग ते काय, नाही हो चर्च मधले लोक बरोबर नाही म्हणून मी ते सोडलं. हा तिकडं स्तेपनाला दगडमार होत असताना, सिंहाच्या गुहेत दानियल पडत असताना, शद्रक मेषक अबेदनगो भट्टीमध्ये असताना, आता शद्रक मेषक अबेदनगो मध्ये भट्टीमध्ये पडला, त्यांनी दानियल होता का, कसा दानियल डांबरट आहे, आपल्याला एकट्याला सोडलं भट्टीमध्ये, आणि सिंहाच्या गोयामध्ये दानियल पडला तर शद्रक मेषक हे 4 जण आले होते, मग 4 एकत्र पाहिजे होतं. मग शद्रक मेषक अबेदनगो भट्टीमध्ये पडताना दानियल नव्हता, दानियल सिंहाच्या गोयामध्ये असताना त्यांच्या शद्रक मेषक, पण त्यांनी एकमेकांशी थोडे बोलले, कारण त्यांच्यामध्ये देह नव्हे पवित्र आत्मा होता. आत्म्याच्या प्रेरणेने चाला. आत्म्याच्या प्रेरणेने तुम्ही चालाल, तुमच्यातले दोष तुम्हाला पवित्र आत्मा दाखवेल. हा दिवा आहे पवित्र. तुम्हाला दोष दाखवणारे लोक पटतच नाही मुळामध्ये. एखाद्या पालकानं सांगू द्या ना संदेश, मी तर सांगतो म्हणा, माझा काही प्रॉब्लेम नाही. लोक म्हणतात तुम्ही फार अगदी टोचेल असं बोलता. आता तलवार म्हणल्यावर टोचणारच ना. मी काय तुम्हाला बोळा घेऊन फिरवत बसतो का, गुळगुळ झोपताल तुम्ही, बोळा लावला की गुंगी ती, नाही का. पण त्याच्याने तर लोक बदलतात ना. येशू टोचणारी संदेश देत होता का, कारण हे वचन आहे. या वचनाच्या प्रकाशामध्ये तुम्हाला तुमच्यातले दोष दिसावेत. काय गमावलं, काय हरवलं, प्रीती हरवली, शांती हरवली, आनंद हरवला, सहनशीलता हरवली, रागावरती विजय मिळवणं हरवलं का. असा कोणता स्वभाव जो माझ्यामध्ये असावा, तो स्वभाव माझ्याकडे. कल आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, राग आहे, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा, इतर अनेक प्रकारच्या गोष्टी मनानं पवित्र शास्त्रात सांगितलं. मग हे पवित्र आत्मा ते दाखवतो आम्हाला. कशाला दाखवतो, कारण हे हरवलं आणि आता परत यायला पाहिजे, परत सहनशीलता यायला पाहिजे. आता कोणी काही बोल, कधी कधी आम्ही कुणाचं छोटस बोललं तरी इतकं मनावर घेतो की असं वाटतं राष्ट्रपतीला कोणतरी बोललं. आम्हाला असं वाटतं आम्ही राष्ट्रपती, मला बोलला माफ करा. नाही हो, एक गोष्ट सांगू का, तोंड हे बोलण्यासाठीच असतं. हालेलुया. परवा ते एक मी वाचलं, एकाने आपल्या रिक्षावर लावलं होतं, ज्याची बायको मुकी त्याचं जीवन सुखी. अरे बाबा, तोंड बोलण्यासाठीच दिलेलं आहे. बोलणार, बायको बोलेल, नवरा बोलेल, सासू बोलेल, सून बोलेल,
परंतु याच्यामुळं राग उत्पन्न होणं म्हणजे नाणं हरवणं. बोलणार आहे तुम्ही मला बोलाल, मी तुम्हाला, मी म्हणलं नाही त्यांनी मला बोललंच, मग आता काय करू? अरे तुला पवित्र आत्माचा, हे तुझं नाणं आहे. कोणतं नाणं? पेशन्स. तुला ती बोलती आणि तू सहन करतो, हे तुझ्याकडचं पेशन्स आहे, हे नाणं आहे. हे हरवू देऊ नका, हे हरवू देऊ नका. हे पेशन्स जर तुमचं हरवलं ना, तर दिवा घेऊन शोधा. कसं काय हरवलं, कोणत्या कारणानं हरवलं, कोणता प्रसंग होता की त्यास माझ्यातलं पेशन्स निघून गेलं, कोणतं कारण आहे. दिवा घेऊन शोधा, वचन घेऊन शोधा, कुठं ते नाणं हरवलं. ते फार मौल्यवान आहे. आणि तुम्हाला सांगू का, हे पेशन्स ज्यास तुमच्याकडे परत येतात, त्या स्वर्गामध्ये मोठा आनंद होतो. काय सुंदर आहे. तो म्हटला यज्ञ नको, दया पाहिजे. दया असू द्या प्रिया, यज्ञ करत बसू नका. अंतःकरण दयेनं भरून जा. आणि ज्यास तुमच्याकडे दया येते ना, त्यास तुम्ही तुमचे राहतच नाही. दयेचं वैशिष्ट्य काय माहिती का? दयेमुळेच येशू ख्रिस्तानं आपलं सर्वस्व क्रुसावरती देऊन टाकलं. अहो दावीद पुत्र, माझ्यावरती दया करा. दया करा म्हणजे काय करा? या येशूनं त्याची दृष्टी त्याला परत देऊन टाकली. दया करणं म्हणजे गेलेलं परत देणं. उधळ्या पुत्रावरती त्याच्या बापानं त्याला दया केली आणि दयेचा परिणाम काय झाला? त्याला मुलाचा दर्जा परत मिळाला. हो, नाती निर्माण होतं दयेने, बरं का. आणि कठोरतेने नाती तुटतात. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. पृथ्वी तलावरची तुमची माणसाबरोबरची नाती तुटली की देवाबरोबरची पण नाती तुटतात, बरं का. माणसांबरोबरची नाती तुटली की कसं काय तुम्ही म्हणाल? तो म्हटला मी उघडा होतो त्यास तुम्हाला वस्त्र दिलं. अरे तू कधी उघडा होता? अरे त्या लहानाला दिलं तर मला दिलं. म्हणजे समोरचा व्यक्ती जो तुमच्या समोर आहे ना, त्याच्यामध्ये येशू आहे. त्याच्याशी संबंध तुटले म्हणजे देवाबरोबर. आणि आम्ही तो तुझं माझं, तू माझ्या मैत्रीला यायचं नाही, मी मरणार कोण आधी? तू माझ्या मैत्रीला यायचं नाही, मी पण तुझ्या मैत्रीला येणार नाही, पण मरणार कोण आधी? उघड आलक मारायचा. जेव्हा माणसांबरोबरची नाती तुटतात, देवावरचं पण नातं तुटलं जातं. म्हणजे तुम्हाला देवाशी नातं मजबूत करायचं तर कोणाशी नातं मजबूत करावं लागेल? माणसांबरोबरची, नवऱ्याबरोबरचं, बायको बरोबरचं, सासू बरोबरचं, सुने बरोबरचं, एकमेकाशी नाती मजबूतच करावी. ज्यांच्याशी तुमचं पटत नाही त्यांच्याशी नातं मजबूत करावं लागतं. मग स्वर्ग आनंदित होतो. मी स्वर्गातला आनंद तुम्हाला सांगतो. तुमच्या आनंदाविषयी आमचं तर त्यांचं, आम्ही ही व्यक्ती नसली तर बरं होतं नाही का? हे सिंहाच्या गुहेत टाकणारा राजा मेला रात्री तर बरं होईल. अरे राजा बी जिवंत राहील, सिंहही जिवंत राहील, आणि देव तुलाही जीवन ठेवणार आहे. प्रॉब्लेम सिंहामध्ये नाही, प्रॉब्लेम मनोवृत्तीमध्ये. ज्या दिवशी तुमची मनोवृत्ती बदलेल, स्वर्गामध्ये मोठा आनंद होईल. एकच वचन वाचू अजून, लुकाचं शुभवर्तमान 15 अध्याय 18 ते 24 वचन. हा. आणि हा, मी उठून आपल्या बापाकडे जाईन हा, व त्याला म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. आपल्या एका मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवा. मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे, तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळा आला आणि धावत शब्द नीट ऐकू, लक्ष द्या बरं का. त्याला त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले. मुलगा त्याला म्हणाला, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही, मी लायक नाही. पण बापानं
आपल्या दासांना सांगितले, आपल्या दासांना सांगितलं, लवकर उत्तम जगा आणून लवकर उत्तम झगाना याला घाला, याला घाला, याच्या हातात याच्या हातात अंगठी अंगठी, व पायात पायात जोडा घाला जोडा घाला, आणि पुष्ट पशु आणून पुष्ट पशु आणून कापा कापा, आपण खाऊ खाऊ आणि आनंदोत्सव आनंद करू. सो करू. कारण हा माझा मुलगा हा माझा मुलगा मेला होता, मेला होता, तो पुन्हा जिवंत झाला पुन्हा आहे. जिवंत झाला आहे, हरवला होता, हरवला होता, तो सापडला आहे. तो सापडला आहे. मग ते ते आनंदोत्सव करू लागले. आनंद उत्सव करू लागले. पहा, स्वर्गामधल्या आनंदा संबंधाने मी तुम्हाला सांगत आहे. येशू ख्रिस्त वेगवेगळे दाखले या असणाऱ्या शिष्यांना समजावून सांगत आहे. आता हरवलेल्या नाण्या संबंधानं बोलला, आता त्या मुला संबंधानं बोलत आहे. आता मुला संबंधानं कैफियत मांडताना एक मंडळीमध्ये, परिवारामध्ये एक अशा प्रकारचं चित्रण तयार केलं गेलं की प्रत्येक परिवारामध्ये, प्रत्येक मंडळीमध्ये एक उधळ्या पुत्र असतोच. प्रत्येक मंडळीमध्ये, प्रत्येक परिवारामध्ये एक उधळ्या पुत्र असणारच आहे. आणि मी असं म्हणेल, उधळ्या पुत्राशिवाय ना स्वर्ग आनंदित आहे, ना मंडळीमध्ये किंवा परिवारामध्ये आनंद असणार आहे. उधळ्या पुत्र, पहा तुम्ही चित्रपटात गेला, तिथं नुसतं हिरो हिरोईन नाचायला लागली तर कोण बघायला जाणार आहे? ती नाचती, झाडाच्या मागे जाऊन किती नाचता किती पदर, बिलन पाहिजे की मध्ये जरा डिशुम डिशुम झाल्यावर. पहा, ते जुने पिक्चर लोक बघायचे ना, नुसते गाणे घ्यायचे, ते हिरो नाचत पण नव्हते, झाडाच्या फांद्या झालं पाहिजे. आता आपल्या पोराने बघून दाखव बरं ते, आणि बघा म्हणून तुम्हाला प्रोत्साहन देत नाही, जाताला बघायला ते बघत नाही, बोर ते म्हणतात बोर. मग अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन, त्यांनी जे फायटिंग चालू केली, हे गर्दी तिकडं का विलन, आणि ते आल्याबरोबर तसं आत्मिक जीवनामध्ये एक विलन असतोच, कुटुंबात पण एक विलन असतो. आणि काय होतं माहिती का, मुळात सगळे सायलेंट ठेवून टाकले का, मंद बुद्धी सगळे घरात, सगळे कुणीच कुणाला काय बोलत नाही, हाय चुकत नाही, ते चुकत नाही. घरात सकाळी उठते, जेवते, डबा घेऊन कामाला जाते, कामामध्ये गेल्यावर काम, तिथं बॉस पण रागवत नाही, आणि तिथं शेत ते असणारे सगळे पण ते पण मंद सारखं टायपिंगवर बसून बसून चालू आहे त्यांचं. ते आले, ते घरामध्ये आले, झोपले, खाल्ले, उठले, चालं, आंघोळ, काय बोरिंग लाईफ होईल. पण इकडं सकाळी उठल्या उठल्या ती बायको होता, किती वेळ झोपता तुम्हाला कळतं का नाही, अरे ही उठली, हिला काय, ते किरकिर किरकिर, पळा पळा पळा, धावा धावा धावा, आणि ते टेन्शन घेऊन ऑफिसमध्ये गेल्यावर बॉस खवळला, तिकडून आल्यावर बायको रागवली, पण ती बायको रागवण्यापेक्षा बॉस जास्त रागवला होता. मग रागवलेल्या बायकोकडे गेलो, मग तिला सांगितलं, मग त्यांच्या घरामध्ये बसून चर्चा, मग प्रार्थना. काय एन्जॉय असतो नाही का जीवन, प्रॉब्लेमच नाही जीवनामध्ये, समस्या काहीच नाहीये, मग जगायचं तरी कशाला हो, समस्या काहीच नाही, प्रॉब्लेम काहीच नाही. पण इकडं काय घडलं, इकडं प्रभू एक चित्रण तयार करत आहे. मंडळीमध्ये पण अशा प्रकारे सगळं ठीकठाक असतं, एकदम ओके असतं, मस्त वर्षिप चालली, सगळं एकदम उधळ्या पुत्र उठला आणि म्हणला माझी संपत्ती द्या, मी जातो. बाप म्हणला घेऊन जा बाबा, तुझं डोक, तुझं काय पाहिजे ते घेऊन जा. तो गेला तिकडं. बरं, आता तो गेल्याबरोबर काय झालं, गेल्यावर जग तर त्याला उद्ध्वस्त करायला टिकलेलंच आहे. ऐका, तो जातो ना, त्याच दिवशी स्वर्गामध्ये दुःख होतं. ऐका, एक व्यक्ती ज्या चर्च मधनं बाहेर जाते त्या स्वर्गामध्ये सगळं दुःख होती. पण लक्षात ठेवा, प्रभू असा प्रसंग निर्माण करतो की त्यानं घर सोडलं तर त्याला जगातल्या प्रत्येक व्यक्तीने सोडून दिलं, वापर करून सोडून दिला. ऐका, हे जग असंच आहे. जगामध्ये कोणीच देवाशिवाय विश्वासू नाही, कोणीच नाही प्रिया, कोणीच नाही. हे सगळे तुम्हाला वापरून तुम्हाला टाकून देणार आहेत. तुमचे मित्र असतील, तुमच्या जवळचे लोक असतील, हे तुमच्या पदाचा, तुमच्या जागेचा, तुमच्या ज्ञानाचा, तुमच्या स्थानाचा फक्त वापर करून घेणारे लोक आहेत. आणि एकदा तुमचा वापर संपला, जसं उधळ्या पुत्राला आता त्याच्याकडे काही राहिलं नाही, तो उद्ध्वस्त झाला आणि त्याला टाकून दिलं आणि तो बापाच्या घराकडे आला. ऐका, आता खरी स्टोरी आहे. असं लिहिलंय त्या ठिकाणामध्ये, तो डुकरांच्या सहवासामध्ये राहत होता आणि डुकरं चारत होता आणि त्याला खायला काय नसल्यावर तो म्हटला, मी डुकरांच्या शेंगा खातो, त्या शेंगा खावं असं मला वाटायला लागलेले, पण माझ्या बापाच्या घरामध्ये भाकरीची रेलचेल आहे. ती मोमेंट
स्वर्ग कधी आनंदित होतो माहिती का? जेव्हा उधळ्या पुत्राचे विचार बदलायला सुरुवात होतात तेव्हा स्वर्ग आनंदित होतो. उधळ्या पुत्राचे विचार बदलायला पाहिजे. उदाहरण तर आहेच, परिवारामध्ये सुद्धा अशा प्रकारचे लोक असतील. एवढं कठीण हृदय बनवू नका की त्या ठिकाणामध्ये तो व्यक्ती बऱ्याच परिवारामध्ये आहे. काही लोक मला कॉल करून सांगतात, आई वडील एवढे कठोर झाले की ते आपल्या मुलांना सुद्धा परत घ्यायला तयार नाही. ते म्हणतात नाही, आता तुम्ही तुमचं आयुष्य जगा, आम्हाला आमचं आयुष्य जगू द्या. नाही हो, परिवार एकत्र राहणं म्हणजे जगणं आहे. परिवार तुटू नये. काही वेळ चुकतील, लेकरं चुकतील, कदाचित तुमची सून चुकेल, मुलगा चुकेल, परंतु त्यांना आलिप्त करणं किंवा तुमच्या घरातली ज्येष्ठ व्यक्ती चुकली म्हणून तिला पण आलिप्त करणं ही विचारसरणी स्वर्गामध्ये दुःख निर्माण करणारी आहे. ते आमच्याकडे यायलाच नाही पाहिजे. त्याने आमचं दारच नाही चढायला पाहिजे. तुम्हाला आमच्या घरामध्ये थारच नाही. तुम्ही तुमचं जीवन जगा. उधळ्या पुत्र जगामध्ये गेला. अहो, हे जग आम्हाला सगळ्यात मोठं शाळा जर कोणती असेल तर जग आहे. सगळ्यात मोठी शाळा. शिकता येतं. जे घरात शिकत नाही ते जगामध्ये गेल्यावर बरंच शिकतं. बाहेर गेल्यावर कळतं. घरामध्ये आपल्या हातात पाण्याचा ग्लास असतो. घरामध्ये आपल्याला समजावून घेणारे लोक असतात. तुम्ही किती पण नाचला ना तर तुम्हाला समजावून घेणारे, तुमचे बोलणे ऐकणारे घरातले लोक आहे. घराच्या बाहेर पडा, एक शब्द बोला, ते तुम्हाला बडवून काढतील. तुमचा एक शब्द सुद्धा जग ऐकत नाही. तुम्हाला कोणी भाकर पण खायला देणार नाही. तुम्ही रस्त्यानं, परवा दिवशी ते एक मनुष्य गाडीवरती चालला होता, त्या माणसाला ट्रकनी धडक दिली. तो जमिनीवरती पडला आणि जमिनीवरती पडल्यावरती त्याचं मेंदूला मार लागला, बेशुद्ध झाला आणि सगळे लोक त्याचं चित्रीकरण करत होते. बाकीच्या लोकांनी त्याच्या तोंडावर कापड पण टाकलं आणि मेला म्हणून जाहीर केलं. तेवढ्यात कलेक्टर तिथे गेला. कलेक्टरने पाहिलं, हाताची नाडी तपासली, त्यास कळलं की तो जिवंत आहे. पण या जगामध्ये तुम्ही जाताना त्यास लोक तुमच्या मरणाची वाट बघत फक्त फोटोग्राफी करतात. कोणी तुम्हाला जवळ करणार नाही. हे जग आहे. त्याने उचललं, त्या माणसाला दवाखान्यामध्ये नेलं, ऍडमिट केलं. तो माणूस वाचला. हे जग इतकं भयानक आहे. हे जग मारणार आहे. ही सगळ्यात मोठी शाळा जग तुम्हाला शिकवणार आहे. जगात जाणार आहेत ना त्यास ते शिकून आणि पुन्हा एकदा त्यांच्यामध्ये पश्चाताप होईल. त्यास पश्चाताप झालेल्या व्यक्तीसाठी आपलं घर उघडं ठेवा. याच्यामध्ये स्वर्गात आनंद आहे. कोण पश्चाताप करतं त्याला करू द्या. त्यानं पश्चाताप केला असं लिहिले, माघारी फिरला. आणि काय लिहिलं माहिती का? तो आला. काय वचन आहे वाचा बरं मला ते. 20 वचन. मग तो उठून हा. आपल्या बापाकडे गेला. हा. तो दूर आहे तोच. हा. त्याच्या बापाने त्याला पाहिले हा. आणि त्याला त्याचा कळवळा आला. हा. आणि धावत जाऊन कोण धावत जाऊन? हा. धावत जाऊन हा. त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले. खरं स्वर्गामध्ये आनंद कोणता माहिती का? उधळ्या पुत्र सगळं उधळून आल्यावर त्याला धावत जाऊन भेटायचं. धावत जाऊन ते असे नाही वस्तू. जिरली आमच्या डायलॉग असतात. आता बरोबर जिरली आले. मग आम्ही त्या स्वरूपात आम्ही अजून आहोत, तसंच आहोत. तुम्ही जाऊन बघून आला, आम्ही इथंच आहोत. नाही हो, स्वर्गातला आनंद कोणता माहिती का? हे बाहेर गेला तो आत येताना आतला पळत जाऊन त्याचे मुके घेतो. हा स्वर्गामधला आनंद आहे. नुसतं काय केलं त्याने? गळ्यात गळा घाल. काय केलं त्याने? गळ्यात आलिंगन देणं. हे प्रेज द लॉर्ड तुम्ही लांबून जे करता ना, म्हणजे बहिणींनी बहिणींच्या घाला, भावांनी भावांच्या गळ्यात घाला, नाही तर नाही ते पायंडा पडून जायचा, ते डोक्याला ताप. हा, ते पण प्रॉब्लेम आहेत. हे अंतर ठेवलं, हे प्रेम जे असतं ना ते आलिंगनामध्ये असतं. किती सुंदर आहे. असं लिहिलंय तिथं. हे जे तुम्ही करता ना चर्चमध्ये, मला ते कधी कधी बघताना फार आवडलं. अरे बापरे, किती यांचं ते लहान लेकराला पण तुम्ही जवळ करताना ते कधी तिचे पापे घेता, मुकी घेता. ते तुमच्या लेकराच्या बाबतीतच तुम्ही करता. हे प्रेम उतू आल्यावर हे आम्ही करत असतो. बरं, हे प्रेम दिलं कुणाला? बाहेर जाऊन उधळून आला त्याला दिलेलं हो. आतमधल्या लोकांना नाही दिलं. कुणाला दिलं? बाहेरून आत. आणि स्वर्गातला आनंद कोणता आहे? जे बाहेरून आत आले त्यांना आलिंगन देण्यामध्ये स्वर्गातला आनंद आहे. हालेलुया. काय स्वर्गातला आनंद वेगळा आहे. आम्ही इकडं पृथ्वी तलावरचा आनंद एकमेकाला भेटण्यात खर्च करतो, पण बायबल काय सांगतं? हा उधळून आला आणि काय केलं त्यानं? त्याला गळ्यात गळा नाही नाही, त्याच्या आधीचा शब्द धावत. धावत जाऊन. कसा गेला? धावत जाऊन. कोणाला धावत जाऊन भेटायचंय? उधळ्या पुत्राला. कोणाला भेटायचंय?
उधळ्या पुत्र आल्यावर खुर्चीवर नाही बसायचं, बस तुझं तो. उधळ्या पुत्र उधळून आल्यावर त्याला स्वर्गात आनंद आहे. मुळात स्वर्गामध्ये आनंद तो आहे. कोणता? उधळ्या पुत्र. आता याचा अर्थ मी उधळ्या पुत्राचं समर्थन करतो असं नाही, मी स्वर्गाचं समर्थन करत आहे. स्वर्गामध्ये काय देवाचं अंतःकरण ते तुम्हाला सांगत आहे. उधळ्या पुत्र. पण उधळ्या पुत्र कोणता? तो डुकरं सोडून आला पाहिजे. हो, नाही तर डुकरंही घेऊन आला. मलाही सांभाळा, माझी डुकरं बी सांभाळा, माझी तंबाखूची पुडी सोडा सांभाळा, माझा गुटखा सांभाळा आणि हे व्यभिचार सांभाळा. हे सगळं सोडायचं, देवाच्या घरामध्ये यायचं. मग बाप आलिंगन देतो, ते घेऊन यायचं. नाही, मलाही सांभाळा, माझी डुकरंही सांभाळा. डुकरं पहिले बाहेर, पहिले डुकरं बाहेर. डुकरात घेऊन कसं काय येणार? नाही, म्हटलं डुकरं कड्यावरून पडून मेली, डुकरं मरू द्या आधी, नाही तर डुकराच्या मालकाकडे जाऊ द्या. तुम्ही मात्र देवाच्या घरात आला आणि त्याला स्वीकारलं, आनंद झाला. पुढे काय म्हटलं अजून वाचा त्याच्यामध्ये. आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळ्या घालून त्याचे त्याने मुके घेतले. आता अजून एक गोष्ट, मला अजून एक पॉइंट तुम्हाला क्लिअर करायचा. आता ऐका बरं का, उधळ्या पुत्र घरी आला, बाप फार श्रीमंत होता बरं का, त्याचे कपडे पण सुंदर आहे. आता उधळ्या पुत्र डुकरांमध्ये वावरलेला व्यक्ती, त्याचे कपडे घाण, डुकराचा वास. कोणता बाप आपल्या मुलाला या अवस्थेमध्ये गळ्यात गळा घालून मुके घेईल? मुद्दा लक्षात येतो का तुमच्या, की तो त्या अवस्थेमध्ये लायक नाही. त्याला भेट द्यावी, त्याचे मुके घ्यावे. अहो, तुम्ही सुद्धा तुमच्या मुलाला आधी चांगली आंघोळ घालता, पावडर लावता, त्याचं चांगल्या साबणानं घासून घासून सगळा घामाचा वास काढता, मग पप्या घ्यायला सुरुवात करता. मुके कधी घेता? आता आमच्याकडे जर आम्ही गळ्यात गळा घातला नाही, त्यांच्याकडे घामाचा वास होता, आंघोळ करून आले का नाही माहित नाही, दुसऱ्यांदा आलिंगन देणार पण नाही. पण उधळ्या पुत्राच्या बापाच्या बाबतीमध्ये काय घडलं? प्रेम असताना ज्या भावना आहेत ना, ज्या दैवी भावना आहेत ना, त्या दैवी भावना तुमच्या कल्पनेच्या पलीकडे, तुमच्या शक्तीच्या पलीकडे असतात प्रिया. ती भावना वेगळी आहे. कोणती भावना आहे? तो लायक नाही तरी सुद्धा मी माझी लायकी सोडून त्याच्यासारखं बनून त्याला पुन्हा मुलाचा दर्जा देणं, याला स्वर्गामध्ये आनंद आहे. बाप जर म्हटलं, त्यांनी असं नाही म्हटलं, त्यांनी नंतर म्हटलं याला आंघोळ नंतर, असं बरं तसंच लिहिलंय ना. आणि मुलगा त्याला म्हणाला, बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे आणि आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. पण बापाने आपल्या दासांना सांगितले, लवकर उत्तम जगा आणून याला घाला, याच्या हातात अंगठी. बापानं त्याला आलिंगन दिलं, त्याचं चुंबन घेतलं, पण बाप असं पण नाही म्हटला माझा मुलगा घरी आला आता त्याला कसं राहायचं तसं राहू द्या. नाही तर मुलगा येतानाच अटीट होतो, मी येईन पण आता मी तुमचे कपडे नाही घालणार, मी स्वाभिमानी झालो, मी माझी संपत्ती सगळी उडवली. बाबा मी काम करील, मी कपडे मिळवून दाखवेल, मी माझेच कपडे घालेल. बाप माहिती आता तुझी लायकी संपली, आता तुला माझ्या घरात राहायचं तर माझ्या घरातलेच कपडे शिस्त असती बरं का. शाळेमध्ये नाही का सांगतात ते हेच कपडे, ड्रेस कोड ठरलेला आहे. ड्रेस कोडच्या बाहेर तुम्हाला नाही येता ना, शाळेत ती शिस्त आहे. तसं बाप घरामध्ये मुलाला घेतो. स्वर्गातला आनंद कशामध्ये मी तुम्हाला सांगतो, स्वर्गातला आनंद मुलं शिस्तीमध्ये राहण्यात स्वर्गातला आनंद आहे. डिसिप्लिन नसली पाहिजे चर्चमध्ये. उधळ्या पुत्र जरी उधळून आला तरी त्याला डिसिप्लिन मध्ये राहावंच लागणार, शिस्तमध्ये राहावंच लागणार. त्यानं बाहेरची, आता बाहेर गेल्यावर बाहेरच्या बऱ्याच गोष्टी येतात आतमध्ये. आमची लेकरं जरा बाहेर जातात, सगळ्या शिव्या शिकून येतात. घरात राहिल्यावर सगळं चांगलं असतं, बाहेरून गेले की शिव्या, फसवणूक त्यांच्याकडे येतं, व व्यभिचार त्यांच्याकडे असतो. हे बाहेरचं झालेलं आहे. पण तुम्ही आतमध्ये आल्यावर आता तुम्हाला डिसिप्लिन मध्ये, इथं तुम्ही चर्च मध्ये आला अजून तुमचे बाहेर अनैतिक संबंध आहेत, अजून तुमच्या बाहेर तुम्ही बाकीच्या गोष्टी करतात. ते कसं चालू शकतं? त्याच्यामध्ये स्वर्गात आनंद नाही. स्वर्गातला आनंद कशामध्ये, की त्यानं कपडे बदलावेत. कपडे धार्मिकता आहे. कपड्याला पाप म्हटलं, तुमची आणि घाणेरडी वस्त्र काढून तुमच्यामध्ये तारण्याची वस्त्र तुम्ही परिधान करावी. एक स्वर्गातला आनंद कशामध्ये, तुमचे कपडे बदलले जावेत, याच्यामध्ये स्वर्गात आनंद आहे.
बाहेरच्या व्यक्तीने आतमध्ये आल्यावर त्यानं बदलावं, शिस्त बदलली जावी, विचार बदलले जावेत, स्वभाव बदलले जावेत, धार्मिकता बदलली जावी. त्याच्या बापानं त्याला आंघोळ घातली, त्याला वस्त्र घातली आणि शास्त्र सांगतं, तो म्हटला याच्या बोटामध्ये अंगठी घाला. माझ्यासारखा बाप असता तर म्हणलं असता अंगठी नंतर देऊ, परत विकून आला. तसे त्याला मी काय करणार, जसं आहे तसं तर मला सांगावं लागेल ना. त्याचा वडील मुलगा शेतात होता. कुठं होता? शेतात होता. तो घराजवळ आला. कुठं आलो? घराजवळ आला. तेव्हा त्याने गायन वादन व नृत्य यांचा आवाज ऐकला. आवाज ऐकला. तेव्हा त्याने एका चाकरास बोलावून विचारलं, बोलावलं, हे काय चालले आहे? हे काय चाललं आहे? त्याने त्याला सांगितले, काय चर्चा झाली हो? तुमचा भाऊ आला आहे. काय पहिला प्रश्न विचारलं? हे काय चालले आहे? सगळी काय चाललंय, काय चाललंय हे? अरे उधळ्या पुत्र परत आलं हे चाललंय. मेला होता तो जीवन झालं हे चाललंय. स्वर्गामध्ये आनंदाचं करणाऱ्या घटना चालू आहेत. काय समस्या आहे? स्वर्गामध्ये आनंद निर्माण करणाऱ्या घटना घडल्या. तुम्हाला तुमचा आनंद कशात तुम्ही शोधत आहात, पण बायबल सांगतं स्वर्गातला आनंद शोधा ना. स्वर्गातला आनंद. उधळ्या पुत्राच्या भाव काय चाललंय? सब ठीक चल रहा है. फॉक चल रहा है म्हणू नका, नाही का? क्या चल रहा है? सगळं व्यवस्थित. काय? उधळ्या पुत्र घरात परत आला. आणि भाऊ काय म्हणतो बघा. त्याने त्याला सांगितले, तुमचा भाऊ आला आहे. पार शब्द किती सुंदर वापरला. म्हणून लक्षात ठेवा, एकमेकाला भेटल्यावर काय शब्द बोलला पाहिजे? तुमचा भाऊ आला आहे. आणि तो तुमच्या वडिलांना. उधळ्या पुत्र नाही आला. कोण आला? भाऊ आला. हो, स्वर्गामध्ये आनंद शब्दामध्ये पण आहे बरं का. तुमचा भाऊ परत आलेला आहे, तुमचा मुलगा परत आलेला आहे, तुमच्या जवळची व्यक्ती परत आलेली आहे. शास्त्र सांगतं की मंडळीमध्ये, परिवारामध्ये अशा प्रकारच्या शब्दाची पेरणी करणारे लोक असले पाहिजे. कोणते शब्द? तुमचा भाऊ आला आहे, तुमचा भाऊ आलेला आहे. आणि ज्या मंडळीमध्ये, ज्या परिवारामध्ये हे नातं असतं ना, कोणतं नातं? भाऊ परत आला, उधळ्या पुत्र परत नाही आला. काय फरक आहे? टायटल तर उधळ्या पुत्राचं आहे, पण इथं बोलताना तो जो व्यक्ती आहे, समजा तो चाकर जर धार्मिक नसताना तर तो वेगळंच बोलला असता. काय तुमच्या बापाचं डोकं फिरलं बघा, तुमचा भाऊ कसले घाण कपडे घालून आलाय, अवतार झालाय. माझ्यासारखं असतं ते, काय अवतार साहेब, तुम्ही कसं राहता, बरबाद करून आला बघा. आणि तुमच्या बापाला तर डोकंच नाही. ती परत आला आणि त्याने खुशाल का मोठा बैल कापला हो. मी एवढे दिवस तुम्हाला बघतो साहेब, तुमच्यासाठी बोलला असता तर मग त्याचं डोकं फिरलं असतं. पण इथं आम्ही पाहतो हा बोलताना इतकं, तुझा भाऊ परत आला. ऐका, गेलेला भाऊ परत येणं याच्यात स्वर्गामध्ये आनंद आहे. एक भाऊ, एक बहीण, एक व्यक्ती, परिवारामधली, कुटुंबातली व्यक्ती ज्या बाहेर जाते आणि ती परत कुटुंबामध्ये येते. आज कुटुंबाला त्याची गरज आहे. कुटुंब तुटलेत, गेलेत एकमेकापासून विभक्त, कोणी कुणाचं तोंड बघायला तयार नाही. आम्ही आमची फॅमिली, आमचं घर एवढं मर्यादित करून ठेवलं की आम्हाला असं वाटतं एवढंच जीवन आहे. एवढं जीवन नाही. स्वर्गातलं जीवन याच्यापेक्षा वेगळं आहे. ते प्रत्येक व्यक्तीला आपलंसं करणार आहे. जरी तो उधळून आला तरी त्याच्या बापानं त्याला स्वीकारलं. शास्त्र सांगतं त्याचा भाऊ आनंद व्यक्त करू शकला नाही, तो एकटा बाजूला राहिला. कान देऊ नये का? तुमचे विचार तुम्हाला एकटं पाडतील, पण ज्यावेळेस तुम्ही देवाबरोबर चालाल तर देवाचा आनंद तुम्हाला उपभोगता येणार आहे. म्हणून स्वर्गातला आनंद कोणता आहे? पापी व्यक्तीनं पश्चाताप करणं हा स्वर्गामधला आनंद आहे. देव तुम्हाला आशीर्वादित करू. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपले डोळे आपण बंद करूया, आपल्या मान आपण झुकूया, आपली मस्तक आपण लावूया आणि प्रभूकडं नम्र अंतकरणानं प्रार्थना करू. हे राजा, हे देवा, आजपर्यंत आम्ही आमचा आनंद शोधला, परंतु स्वर्गातला आनंद याच्याकडे आम्ही संपूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे.